हे तुम्हाला मी ग्रुपवर टाकतो। याचा असा आहे की पुरंदर विधानसभेचा आहे, 118 नंबर बूथ आहे, तिथं ते सांगतायत की मशीन स्लो चालू आहे। ही मशीन हे केंद्र आपल्या शिवसेनेला अनुकूल आहे का? ते जर अनुकूल असलं तर हे आपण फास्ट करू, नाही तर स्लो ठेवू, ज्याच्यातून नाही का या ठिकाणी मतदान हे तिथं त्या केंद्रावर स्लोच राहील। हॅलो 118 बूथ वरती ना तुम्ही सध्या? नाही का हो? नाही, मला माणिकजींनी नंबर दिला होता तुमचा। ते म्हटलं की 118 नंबरला मी विचार तिथं काहीतरी ईव्हीएम स्लो चालतंय वाटतं। हा 118 स्लो आहे, हा बरोबर आहे। हा बरोबर ना? तर ते हा, मी बूथ ते- आपलं स्ट्रॉंग बूथ आहे का ते? हा म्हणजे शिवसेनेला जास्त मतदान होईल का त्या बूथवर? हो आहे ना, असं आहे ना। हा, म्हणजे मग आपल्याला फास्ट करता येईल, नाही तर मग स्लो ठेवू। नाही नाही आहे, चांगलं आहे। हॅलो 118 बूथ वरती ना तुम्ही सध्या? नाही का हो? नाही, मला माणिकजींनी नंबर दिला होता तुमचा। ते म्हटलं की 118 नंबरला मी विचार तिथं काहीतरी ईव्हीएम स्लो चालतंय वाटतं। हा 118 स्लो आहे, हा बरोबर आहे। हा बरोबर ना? तर ते हा, मी बूथ आपलं स्ट्रॉंग बूथ आहे का ते? हा म्हणजे शिवसेनेला जास्त मतदान होईल का त्या बूथवर? हो आहे ना, असं आहे ना। हा, म्हणजे मग आपल्याला फास्ट करता येईल, नाही तर मग स्लो ठेवू। नाही नाही आहे, चांगलं आहे। प्रशांत जगतापांनी ईव्हीएम मशीनवरती आणखीन पुरावे दिलेत, ते आपण पुढे पाहूच। महाराष्ट्रामधील जवळजवळ 75% लोक म्हणतात महायुतीचा हा विजय अशक्य असा विजय झालाय। हा विजय फक्त ईव्हीएम मशीनमुळेच झालाय। अन्यथा निवडणुकीच्या अगोदरच जो सर्वे केला होता त्यामध्ये महाविकास आघाडी आणि महायुती यांना समान मते मिळणार होती, म्हणजेच या दोन्ही पक्षांमध्ये एकदम टक्करची फाईट होणार होती। परंतु निकाल एवढा धक्कादायक लागला की महाविकास आघाडीचा पूर्ण सोपडा साफ झालाय। बरं एवढंच नाही, ज्या ज्या जिल्ह्यांमध्ये कधी आमदार पडला नव्हता असा आमदार आत्ताच्या नवीन उमेदवारांनी ज्यांनी कधी निवडणुकीही लढवली नव्हती त्यांनी त्यांना पराभूत केलंय। हे कसं काय शक्य आहे? त्यामुळे महाविकास आघाडीने ईव्हीएम मशीनच्या विरोधात आंदोलन करायचं ठरवलंय। त्याबाबतच एक पत्रकार परिषद घेत असताना प्रशांत जगताप यांनी काही पुरावे दिले। तर या ईव्हीएम मशीनच्या विरोधामध्ये मनसेने देखील पाठिंबा दिल्याचं सांगितलं जाते। तर चला पाहूया प्रशांत जगताप नेमकं काय म्हणाले पत्रकार परिषदमध्ये। हे तुम्हाला मी ग्रुपवर टाकतो। याचा असा आहे की पुरंदर विधानसभेचा आहे, 118 नंबर बूथ आहे, तिथं ते सांगतायत की मशीन स्लो चालू आहे। ही मशीन हे केंद्र आपल्या शिवसेनेला अनुकूल आहे का? ते जर अनुकूल असलं तर हे आपण फास्ट करू, नाही तर स्लो ठेवू, ज्याच्यातून नाही का या ठिकाणी मतदान हे तिथं त्या केंद्रावर स्लोच राहील। याचा अर्थ क्लिअर होता की इकडं बाकीचे कार्यकर्ते जे विरोधी पक्षाचे किंवा सत्ताधारी पक्षाचे हे आपापल्या मतदान केंद्रावर मतदार कसे येतील, मतदान कसं होईल हे सगळं पाहत होते आणि त्यांचीच एक वेगळी सिस्टीम पडद्याच्या मागं या सगळ्या मशीन ऑपरेट कशा करता येईल ह्या सगळ्या पाहत होत्या। याच्यावर अर्थ क्लिअर आहे। त्याच्या पलीकडे राज्यातले सगळे पुरावे आता रोहितदादा सुद्धा या ठिकाणी काल पेजवरून प्रसिद्ध करतात। आमच्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाच्या ऑफिशियल पेजवरून सुद्धा येत आहेत की या ठिकाणी समजा पाटणला गेला आणि नगर या ठिकाणी कराड उत्तरमध्ये गेला तर तिथला आमचा पडलेल्या उमेदवाराला 90,385 मतदान, शेजारी नाही का पाटणकर जे अपक्ष उमेदवार उभे राहिलेत त्यांना सुद्धा 90,385 मतदान। म्हणजे कुठेतरी प्रोग्राम सेट करताना याच्या पलीकडे जायचं नाही अशा प्रकारची व्यवस्था करण्यात आली। ज्या ठिकाणी म्हणजे आमचे रोहितदादा पवार किंवा या ठिकाणी माननीय जयंतरावजी पाटील साहेब जे निवडून आलेत तिथं त्यांना पाडायचंच होतं, म्हणजे मशीन नका सेट करून, फक्त त्यांचा अंदाज किती एवढं चालतील अशा प्रकारचा अंदाज न आल्यामुळं त्यांनी मतदान कमी सेट केलं आणि इकडे हे 1200 मतांनी रोहितदादा निवडून आले, जे मुळात 40 ते 50 हजार मतांनी निवडून येतील अशी 100% खात्री होती। तसंच मान्य जयंत पाटील साहेब जे कायम 70, 80, 90 हजार मतांनी निवडून येत आले तिथे त्यांनी मतं तेवढी सेट केली ज्या एवढ्या मतांनी ते पडतील, पण तिथं सगळे झंझावती नेता म्हणून त्यांनी एक राज्य पिंजून काढलं होतं, त्याच्यामुळं ते मतदान सेट करताना त्यांचा अंदाज चुकला आणि मतदारांनी जास्त मतदान केल्यामुळे माननीय जयंत पाटील साहेब हे साधारणतः 10,500 मतांनी निवडून आलेत। हे सांगण्याचं तात्पर्य असं आहे की हा रडीचा डाव खेळण्याचं काम हे महायुतीने केलेलं आहे। असे पुरावे रोज आमच्याकडे येतात, आम्ही ते जनतेसमोर घेऊन जाणार आहोत। आमचं न्यायालयाला म्हणणं तेच आहे की जगातली टेक्नॉलॉजी मान्य न्यायालय सुद्धा, मान्य ते उच्च न्यायालय असेल किंवा मान्य सर्वोच्च न्यायालय असेल, ते सुद्धा जे डेस्क वापरतंय ज्याच्यामधून व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून नाही का ते हिअरिंग घेत आहेत ते सुद्धा इलेक्ट्रॉनिक आहे, ते सुद्धा मॅन्युप्युलेट करता येतंय। कृपया आमची विनंती आहे, आम्ही असं म्हणणार नाही की आम्हाला कारमध्ये बसून बैलगाडीत बसवा की या ठिकाणी आमचे ईव्हीएम अजून कसं चांगलं करता येईल एकदा ते पहा। आणि ते जर जगातल्या सगळ्या अमेरिकेसहित सगळ्या देशांमध्ये क्लिअर कट करतंय की ईव्हीएम हॅकच होतंय, ईव्हीएम टॅम्परिंगच करता येते,
तर मात्र तुम्ही बॅलेट पेपरवर जा. आम्ही पुन्हा एकदा सांगतो, आम्ही 21व्या शतकातले नका कार्यकर्ते आहोत. आम्ही बिलकुल असं म्हणणार नाही की ईव्हीएम बंदच करा आणि तुम्ही नका बॅलेट पेपरवर जा. पण जर ईव्हीएम तुमच्याकडून जगातले सगळे जर सांगत असेल की ईव्हीएम टॅम्परिंग होत असेल तर ईव्हीएम बंद करून तुम्हाला येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांपासून बॅलेट पेपरवर जाण्याचं नका तुम्हाला तयारी दाखवावी लागेल. मान्य सर्वोच्च न्यायालयाला, मान्य निवडणूक आयोग नका भारत सरकार यांना याचा निर्णय घ्यावा लागेल. भारतातली 150 कोटी लोकसंख्या ज्याच्याकडे पूर्ण मनुष्यबळ आहे, ज्यांना 5 दिवसाची टेस्ट कसोटी बघायला सुद्धा वेळ मिळतो, ते या ठिकाणी एक संपूर्ण 24 तासाची मतमोजणी पाहायला थांबू शकतात. जर बॅलेट पेपरवर मतमोजणी घ्यायला वेळ लागत असेल तर तेवढी सहनशक्ती भारतीय जनतेमध्ये, महाराष्ट्रातल्या आणि पुण्यातल्या जनतेमध्ये आहे. त्यामुळे आमची तुमच्या माध्यमातून विनंती आहे की आम्ही या सगळ्या संदर्भातील पुरावे रोज तुमच्यासमोर आणणार आहोत. या माध्यमातून महायुतीने रेडीचा डाव खेळून ही निवडणूक जिंकण्याचा प्रयत्न केलाय, हा आमचा थेट आरोप आहे. निवडणूक आयोगाचं म्हणणं आहे की ज्यावेळी आक्षेप घेण्याची वेळ होती त्यावेळेस कोणत्याही उमेदवाराकडनं आक्षेप घेतला गेला नाही. मुळात विषय असा आहे की तो जो पिरियड असतो तो 12 ते 15 दिवसाचा असतो. ज्यावेळेस त्या प्रत्येक माझ्या सहित इतर रमेशदादा बागवे बसलेत किंवा इतर कुठलेही राजकीय पक्षाचे उमेदवार बसलेत, या सगळ्यांना तो काळ कसोटीचा असतो. ज्या काळात आमचं तिकीट अचानक फायनल होणे, आमच्या बरोबरच्या सहकार्याने बंडखोरी करून ती थांबवणे, इतर अपक्षांचे विषय थांबवणे, त्याचबरोबर निवडणूक यंत्रणा उभी करणे, त्यावेळेस आलेलं टेन्शन आणि टेक्निकल पार्ट आम्हाला माहिती नसणं, ह्या दोन गोष्टी वेगवेगळ्या आहेत. कारण मान्य निवडणूक आयोगाने आम्ही जे प्रश्न विचारतो त्या सगळ्या गोष्टीचा खुलासा नक्की करावा. आम्ही तर रोज पुन्हा एकदा सांगतो की इस्रायली टेक्नॉलॉजी याच्यामध्ये वापरण्यात आलेली आहे. ती कोण वापरते, त्या माणसाचं नाव आमच्या समोर आहे. या सगळ्या गोष्टी घेऊन आम्ही समोर रोजच्या रोज येऊ. पण या संदर्भामध्ये आता महाराष्ट्रातल्या आणि देशातल्या जनतेने रस्त्यावर येण्याची गरज आहे. आताच्या केंद्र सरकारला, आताच्या केंद्रीय निवडणूक आयोगाला आणि मान्य सर्वोच्च न्यायालयाला आता या ठिकाणी झोपेतून उठवण्याची गरज आहे की बाबांनो जागे व्हा. हा फक्त आम्ही आमदार झालो का नाही झालो ह्याच्यापुरता विषय मर्यादित नसून भारतीय लोकशाही जिवंत राहील का नाही या संदर्भातला मोठा यक्ष प्रश्न आहे. हे जर होत राहिलं तर आताचे जे विद्यमान नाही का जे काय केंद्रातले नेते आहेत ते काळाच्या पडद्याआड जातील. पण ही धनदांडग्यांच्या आणि एकूणच माफिया लोकांच्या हातामध्ये ही सगळी निवडणूक यंत्रणा येईल आणि निश्चित या देशाचं वाटोळ होण्यास त्या ठिकाणी कारणीभूत राहतील. म्हणून आमची विनंती की आपल्या माध्यमातून हा आमचा आरोप हा एकूण जनतेपर्यंत आणि केंद्रीय निवडणूक आयोग आणि सर्वोच्च न्यायालयापर्यंत जावा हीच आमची विनंती आहे.